बाळा, तुझी आई आहे मी. तुझ्या आयुष्याची कोणतीच घडी मी कधी विस्कटू देणार नाही. कारण माझ्या मुलीच्या वाढत्या वयाच्या आवडीनिवडीपासून तिच्या लग्नाच्या खर्चापर्यंतचं सारं नियोजन मी केलं आहे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या शुभलक्ष्मी लाभदायी योजनेअंतर्गत. आज केलेली ही छोटी छोटी गुंतवणूक उद्या सोन्याच्या रूपात खूप मोठी ठरणार आहे. आणि हो, यामुळे सोन्याचे दागिने आणि इतर अनेक गोष्टी सहज शक्य होतील. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है. नमस्कार, मी रेणू यादव. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स प्रस्तुत झिलो जिंदगी या चर्चासत्रात डॉक्टर आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व उद्योगधंदे ठप्प झालेत. अगदी जगही थांबलेलं आहे. पण आपल्या घरातील ही स्त्री थांबली आहे का? नाही ना. उलट आपल्याला ही स्त्री खूप राबताना दिसली आहे. कारण तिला लहानपणापासून सांगितलेलं आहे की संसार यालाच प्रेफरन्स द्यायचा. त्यामुळे ती कधीही कोणतीही तक्रार न करता एकसारखं काम करत असते. पण ही आपल्याकडे कधी लक्ष देते का? नाही. पण हिने कुठेतरी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी आपण आज विषय घेऊन आलेलो आहे कौटुंबिक समस्या. तर आपल्याला आज लाभलेल्या आहेत आपल्या कोल्हापुरातील प्रसिद्ध डॉक्टर, ज्या फक्त डॉक्टर नाही आहेत तर त्या सायकोलॉजिस्ट आहेत आणि उत्तम लेखिका देखील आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. वर्तमानपत्रामध्ये त्यांचे अनेक लेखही येऊन गेले आहेत. तर आपण आज भेटणार आहोत आपल्या प्रमुख पाहुण्यांना, डॉक्टर शुद्धा दिवान यांना. तर मॅडम, आपला आजवरचा प्रवास याबद्दल थोडं काही सांगू शकाल का? निश्चितच. गेली 30 वर्ष मी फॅमिली डॉक्टर म्हणून कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करते आहे. मूळ पुण्याची मी, लग्न होऊन कोल्हापुरात आले, आता कोल्हापूरची झाली. फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना एक गोष्ट अशी जाणवली की बऱ्याच बायका माझ्याशी खूप मोकळेपणानं बोलतात. मग संधी मिळाली म्हणून मी MA काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं आणि त्यानंतर मी करिअर काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग, पेरेंटल काउन्सिलिंग असं माझ्या फॅमिली डॉक्टर ह्या प्रॅक्टिसबरोबर ह्या गोष्टी पण मी करते आहे. सध्या गेली 15 वर्ष मी काउन्सिलर म्हणून पण काम करते. आणि त्या अनुषंगानं गेल्या 30 वर्षामध्ये वेगवेगळ्या फॅमिलीजशी ॲज अ डॉक्टर, ॲज अ काउन्सिलर त्यांच्या प्रश्नांशी माझा संबंध येत गेला आहे. त्या संदर्भामध्ये लिहित पण गेले. त्या लिखाणातून वेगवेगळ्या रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांना सामोरं जाता आलं आणि त्याच्याविषयीची जी माझी काउन्सिलिंगच्या संदर्भातली उत्तरं होती ती देता आली. असं काम आता 30 वर्ष चाललंय, अजून करणार आहे. ठीक. तर आजपर्यंतचा तुमचा अनुभव, तुम्हाला बरेच पेशंट भेटले असतील, बऱ्याच तुम्ही कुटुंबांना भेटला असाल. तर तुम्हाला असं वाटतंय का की हे कुटुंब संस्था जी संकल्पना आहे ती हळूहळू बदलत आहे? निश्चितच. आम्ही जेव्हा लहान होतो की नाही, म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा मुलींना शिकवायचं ही कन्सेप्ट नुकतीच रुजायला लागली होती. आणि त्यामुळे वर्किंग वुमन अशा माझ्या पिढीतल्या काही बायका आहेत आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्या कुटुंबाची गरज म्हणून काम करायला लागलेल्या अशा पद्धतीच्या, मग करिअर करायचं म्हणून करणाऱ्या मुली खूप कमी आहेत. तुलनेनं आम्ही जेव्हा आई म्हणून मुलींना वाढवलं तेव्हा तू स्वतःच्या पायावर उभी राहा, तू करिअर कर. आम्ही म्हणजे आमच्या पिढीतल्या बायका, म्हणजे ज्या आता 35 ते 50-55 वयोगटातल्या आहेत त्या बायकांनी. आणि त्यामुळे आता कसं झालंय की मुली ह्या शिकलेल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बऱ्याचशा मुली ह्या शिकलेल्या आहेत, 100% शिकल्यात म्हणेन मी, आणि करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या आहेत. आणि जेव्हा स्त्री ही करिअर करायला बाहेर पडते किंवा तिला जेव्हा करिअर करायची इच्छा असते तेव्हा निश्चितच कुटुंबाचे स्वरूप बदलतं. होतं कसं की पूर्वी जॉईंट फॅमिलीज खूप दिसायच्या, आता न्यूक्लिअर फॅमिलीज खूप दिसत आहेत आणि करिअर करणाऱ्या मुली खूप दिसत आहेत. त्यामुळे पूर्वीचे जे कुटुंबातले प्रश्न होते ते वेगळे होते आणि आता कुटुंबातले प्रश्न आहेत ते थोडे त्याचं स्वरूप बदललंय. आणि हे जाणवतं, म्हणजे प्रॅक्टिस करताना हे पुन्हा पुन्हा समोर येतं. अगदी बरोबर. त्यामुळे हे करिअर आणि त्यांचं जे संसार आहे ह्याच्यामध्ये त्यांना ताळमेळ घालताना अनेक प्रश्न निर्माण होतात. असे प्रश्न काही आलेत का? हां, असे बरेचसे प्रश्न. म्हणजे हे बघ, जेव्हा आपण असे प्रश्न म्हणतो की नाही तेव्हा आपल्याला वयोगटानुसार स्त्रीचा विचार करायला पाहिजे.
ज्या नवीन मुली आहेत की नाही त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. नवीन मुली म्हणजे काय, कोणत्या म्हणीन मी, की ज्या आता साधारणपणे नुकत्याच शिकून म्हणजे नोकरी करायला लागल्या आहेत, नुकत्याच करिअरला सुरुवात केली, अशा साधारण 30-35 वर्षापर्यंतच्या मुली. आणि ज्या आता कुटुंबामध्ये रमलेल्या आहेत त्या बायकांचे प्रश्न थोडे वेगळे आहेत. प्रश्न वेगवेगळे आहेत. कसं होतं की जरी मुली शिकलेल्या असल्या, जरी मुली करिअर करत असल्या, तरी सुद्धा आपल्या समाज मनाची जी मानसिकता आहे की नाही ती फार बदललेली नाहीये. म्हणजे अजूनही एखादी मुलगी जर का 50,000 रुपये पगार मिळवत असेल तर ती मुलगी असं नाही म्हणत की बाबा मला 10,000 रुपये पगार मिळवणारा हाऊस हजबंड चालेल. नाही, असं म्हणूच नाही शकत. पण एखादा मुलगा जर का 50-60,000 रुपये मिळवत असेल तर तो म्हणतो ना की माझं घर सांभाळणारी 10,000 रुपये मिळवणारी मुलगी मला चालेल जोडीदार म्हणून. पण ह्या कारणांमुळे काही प्रश्न निर्माण झाले. एक दुसरी गोष्ट अशी की अजूनही ज्या म्हणजे फॅमिलीचा जो म्हणजे फॅमिली हा शब्दच मुळी फिमेल ह्या शब्दापासून बनतो. त्यामुळे स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. मग कुटुंबातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे मुलं जन्माला घालणं, त्यांना मोठं करणं, ही जबाबदारी निसर्गानंच स्त्रीकडे दिली आहे. आणि घरामधल्या ज्या सगळे हाऊस होल्ड जे व्यवहार आहेत सगळे ते बाईनं बघावेत अशी समाज मनाची अपेक्षा आहे. काही अंशी ते बरोबरही आहे. पण त्याच्यामध्ये पुरुषांना किती मदत करायची किंवा नाही करायची याच्यामधनं निरनिराळे प्रश्न उपस्थित होतात. मग मी असं म्हणेन ज्या 30च्या पुढच्या म्हणजे आता 35 ते 55 वयोगटातल्या बायका आहेत की नाही त्या करिअर करणाऱ्या बायकांनी स्वतःला सुपर वुमन बनवण्यासाठी नुसता आटापिटा चालवला आहे. स्वतःच्या प्रकृतीकडे, स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केलंय. आणि ह्या ज्या नवीन मुली आहेत ना, ह्या नवीन मुली मला घरातल्या जबाबदाऱ्याच नको अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा ॲटिट्यूड बाळगतायत आणि त्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण झाले. बरं, कारण की त्यांना संसारापेक्षा जास्त आपलं करिअर केलं म्हणजे झालं. तसं नाही म्हणता येणार. लाईफस्टाईल बदलली असं मी म्हणेन. लाईफस्टाईलमध्ये बदल काय झालाय तर पूर्वी आहे त्यात समाधान मानणं. मी तुला एक उदाहरण सांगते. मी जेव्हा नवीन प्रॅक्टिस सुरू केली, प्रॅक्टिस सुरू केल्याबरोबर लगेच प्रेग्नन्सी, लहान मुलगी झाली आणि मग मी बाळणपणाच्या वेळेला जेव्हा घरात होते तेव्हा माझ्यासारखी की माझ्या प्रॅक्टिसची आता वाट लागणार असं मी पुन्हा पुन्हा म्हणायची. मग तेव्हा माझी आजी एकदा मला म्हणली होती, तुम्हा मुलींना ना सगळं मी करते असं झालेलं आहे आणि परमेश्वर सगळं करत असतो, आपण फक्त समाधानानं राहायचं. हे जे समाधानानं राहणं आहे ना हे पूर्वीच्या बायकांना जसं सहज जमत होतं तसं हल्लीच्या मुलींना जमत नाही. आणि मग समाधानानं म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये भागवायचं ही कन्सेप्ट आता राहिली नाही. मी जर पैसे मिळवू शकते तर मला सगळ्या भौतिक सुविधा हव्यात. याच्यामधनं पळायला लागले प्रत्येक जण. आणि हे जे पळतायत ना प्रत्येक जण, मग ती बाई असू दे, पुरुष असू दे, इव्हन आपली छोटी छोटी पिल्लं पण, हा क्लास तो क्लास शाळा पळवतोय नुसतं सगळ्यांना आपण. आणि मग ह्याच्यामधनं हा जो लाईफस्टाईल मधला बदल आहे ह्यातनं काही प्रश्न निर्माण झाले. आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपणच सामंजस्यानं सोडवायचे. या प्रश्नांविषयी आपल्याला म्हणजे हे प्रश्न घेऊन ते जेव्हा सिव्हिअर होतात ना तेव्हा आमच्यासारख्या कॉन्सिलरकडे लोक येतात. बरोबर. आणि हे प्रश्न आता तुम्हाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला असं जाणवतंय का की हेच प्रश्न आता जरा जास्त वाढायला लागलेत? हां, नाही, कसं झालंय की लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढलंय ते काय की अचानक अनएक्सपेक्टेडली कुणालाही कल्पना नसताना सगळ्यांना घरात बसवलं. बरोबर. 4 महिने झाले आता, 22 मार्च पासून सुरू झाले ना. सगळेजण जे घरात बसलेत की नाही त्यांना सवय, कोणाला सवयच नाही असं रिकामं घरात बसायची. वर्क फ्रॉम होम करणारे जरी असले ना लोक तरी सुद्धा सारखं घरातच. म्हणजे आपलं बाहेरचं जग म्हणजे कसं होतं इतके दिवस की बाहेरच्या जगामध्ये माणूस जास्त रमत होता. बरोबर. आता त्याला घरातल्या जगामध्ये आपण रमायचं आहे याचाच विसर पडलाय. बरोबर. आणि त्यामुळे मग घरात बसून राहणं ही शिक्षा वाटतीये, कैद वाटतीये. आणि मग त्यातनं निरनिराळे प्रश्न निर्माण झालेत. कारण सुरुवातीला लॉकडाऊन झाल्यावर सगळ्या आनंदाने एकत्र राहायला लागले होते. कारण की बरेच परगावी गेलेले घरी आले होते, त्यामुळे पहिला आनंदात सगळं होतं. पण हळूहळू त्यांच्यामध्ये नंतर कसं झालं हे बघ. सुरुवाती सुट्टी मिळाली, हा आनंद होता. आयुष्यभर सुट्टी कोणाला हवी असते का? शेवटी आपलं काम महत्वाचं. आणि त्यातून पुढचा प्रश्न असा की ही सुट्टी मिळाल्यानंतर
पैसे पण बंद झाले. हो हो हो. पुन्हा कसं आहे की सगळेजण जमल्यानंतर घरात मोठा स्वयंपाक करायचा असतो, हे घरातल्या बाईला आता माहितीच नाहीये, मागवा काहीतरी. हो. मग ते मागवणं पण बंद बंद झालं. झालं. ह्यातनं सगळे मग एकमेकांवरती चिडचिड, कामं कोणी करायची याच्यावरनं चिडचिड. बरं, घरात कामाला येणाऱ्या बायका पण बंद बंद झाल्या. झाल्या होत्या. मग झालंय कसं की पूर्वीच्या कुटुंब पद्धतीमध्ये घरातली सगळी जण मिळून, म्हणजे हाऊस होल्ड वर्क जे असतं ना, घरातली कामं घरातल्या सगळ्यांनी मिळून करायची असतात, ही कन्सेप्ट होती आणि ती समाज मनात रुजलेली होती. या जसं नवीन जनरेशन पुढे आलं तसं तसं घरातली कामं ही एक तर कामवाल्या बाईकडनं करून घ्या, नाहीतर हाही नका तिकडं. हां. आणि मग हे जुन्या पिढीला, म्हणजे घरामध्ये अगदी तरुण मुलीच नाही आहेत, आमच्यासारख्या बायका आहेत, आमच्या पण सासवा आहेत, पण त्यांना हे पटत नाही. काय हे एकही सणवार नाही, घरातली स्वच्छता नाही, ह्या मुली करतात काय, नुसत्या स्वतःच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसतात, हे त्यांना झेपतच नाही. आणि त्यात जेव्हा ऑफिसमध्ये डोकं खुपसून बसवतात लॅपटॉपमध्ये, त्या दिसत नव्हत्या. घरातनं भराभरा आवरून जाते आणि दिवसभर काम करते, याचं कौतुक होतं. हो. घरात काम करण्याचं कौतुक नाहीये. नाहीये. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है. तर या आपल्या कुटुंबामध्ये संतुलन राखण्यासाठी एकंदरीत, फक्त आता लॉकडाऊन हा विषय नाही, तर एकंदरीत कुटुंबामध्ये संतुलन राखण्यासाठी म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून कसं राहिलं आता हे पाहिजे? बघ कसं आहे माहितीये का, की आपण जेव्हा कुटुंब म्हणतो की नाही, तेव्हा त्याच्यामध्ये प्रायोरिटी असते ती आपल्या घरातल्या लहान मुलांना. आता अलीकडच्या काळामध्ये घरातल्या सर्व कुटुंबांमध्ये, मग ते आर्थिक स्तर कुठलाही असू दे, जाती धर्म कुठलाही असू दे, सर्व कुटुंबांमध्ये प्रायोरिटी कोणाला दिली जाते, तर घरातल्या लहान मुलांना. घराचा केंद्रबिंदू असतो तो. हो हो. ह्या मुलांना तुम्ही कसं डेव्हलप करताय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आज झालं कसं की आपल्या पिढीतल्या म्हणजे मी पुन्हा तेच सांगेन की वयाच्या 30 पासून 55 वर्षापर्यंतच्या मुलींना जेव्हा लहानपणी त्यांचं संगोपन केलं, जेव्हा त्यांना लहानपणी त्यांचं अपब्रिंगिंग होताना, मुलाची कामं वेगळी आणि मुलीची कामं वेगळी, अशा पद्धतीनं, म्हणजे एखादा मुलगा जर बाहुली घेऊन खेळायला लागला तर काय बायल्यासारखा खेळतोस असं म्हणायचं. बरोबर. मुलीच्या हातामध्ये बंदूक गाड्या बिड्या कधी मिळतच नव्हत्या. अजिबात नाही. म्हणजे हे इतकं डिफाईंड होतं की पुरुषांना काय काम करायचंय, बाईनं काय काम करायचंय, हे डिफाईंड होतं आणि त्या पद्धतीनं डेव्हलप केलं गेलं. मग जेव्हा तुम्हाला बायको कमावती हवी, तेव्हा तुम्ही घरातली काही कामं केली पाहिजेत. हा ऍक्सेप्टन्स यायला पुरुषांना थोडासा वेळ लागला. आणि हा जो वेळ लागलाय ना, हा त्यांच्या आयांमुळे म्हणेन मी, तो वेळ लागतोय. की बाबा बायकोला कसली मदत करतोस, तिला नाही का करता येत असं. किंवा ती एकटीच जर ती बाई शॉपिंगला जात असेल, ती एकटीच गेली शॉपिंगला, तू नाही गेलास. म्हणजे हे जे डिफाईंड वर्क आहे ते हळूहळू आपल्याला की सगळ्यांनी सगळ्या प्रकारची कामं केली पाहिजेत इथपर्यंत आणलं पाहिजे. एक. आणि आता जी नवीन पिढी आहे त्या मुलांना डेव्हलप करताना घरामधल्या कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. तुला एक उदाहरण सांगते. मध्ये हे लॉकडाऊन जेव्हा नवीन सुरू झाल्यानंतर 1 महिन्याभरानंतर एक माझी पेशंट इतकी म्हणजे एक्झॉस्ट झाली होती, मला वैताग आलाय, घरातलंही सगळं म्हणजे सगळे लोळत पडलेले असतात आणि मी एकटीच कामं करत असते, मला वैताग आलाय सगळ्याचा. हे होतंयच, नवऱ्यांना काही काम करायचं नाही, मुलांनी काही कामं करायची नाहीत आणि त्या बाईनं एकटीनं राबत राहायचं. ही जी कन्सेप्ट आहे ना, ही बदलायला पाहिजे आणि हे बदलणं बाईच्याच हातात आहे. सुरुवातीपासून छोट्या छोट्या कामांची, छोट्या छोट्या जबाबदारीची सवय लावायला लागते. आपलं होतंय कसं, म्हणजे मी ह्याच्यामध्ये फक्त बाईची चूक आहे असं म्हणणार नाही, पालकांची चूक आहे असं म्हणेन. मुलं छोटी असतात की नाही, तेव्हा त्यांना आपण तू फक्त अभ्यास कर, बाकीचं काही करू नकोस, मार्क चांगले मिळव, तुला एवढ्या चांगल्या ट्युशन्स लावल्या, तू हे कर, तू ते कर. त्याला फक्त आपण मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, घरातल्या 4 जबाबदाऱ्या लावतो का, कामं लावतो का मुलांना? आपण लहान असताना मला आठवते, मी 3रीत असल्यापासून घरातलं झाडून काढण्याची जबाबदारी माझी होती. मी माझ्या मुलीला लावलं का, तर खरं म्हणजे नाही. आणि मग ती मोठी झाल्यानंतर एकदम एक्सपेक्ट करायला लागले की तिनं घरातली कामं केली पाहिजे. मग हे चुकतंच ना आपलं कुठेतरी. लहानपणापासून
हे घर आपलं आहे, या घरातली कामं आपण करायची, ह्या जर मुलांना सवयी लावल्यानं तर आपोआप मुलं सुद्धा घरामधली कामं करू शकतात आणि त्याच्यामुळे आपोआपच घरातल्या बाईचा भार हलका होतो, हो की नाही? तर आज मॅडमनी आपल्याला खूप छान पद्धतीनं कुटुंबाचं संतुलन एकंदरीत कसं राखावं यासाठी खूप छान अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. तर मुलं लहान असताना आपण लहानपणापासूनच त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. अभ्यास महत्त्वाचाच आहे, त्याबरोबर छोटी मोठी कामं ही सांगितली पाहिजेत. आणि घरातील पुरुषांनी पण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. घरातील स्त्री फक्त ती एकच काम करणारी आहे असं नाही. ती जर जॉब करत असेल तर पुरुषांनीही तिला सपोर्ट केला पाहिजे, घरच्यांनी सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि कुटुंब हे एका व्यक्तीपासून तयार होत नाही तर सर्वांमुळे तयार होतं. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या कुटुंबाला पुढे न्यायचं असतं. तर आज खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला ही संकल्पना सांगितलेली आहे. तर तुम्ही आमच्या जिलो जिंदगी या कार्यक्रमासाठी तुम्ही काय मंत्र द्याल? जिलो जिंदगीमध्ये तुम्ही मुद्दाम तरुण मुलींसाठी किंवा तरुण मुलींसाठी मी मुद्दाम एक संदेश देऊ शकते की कसं आहे ना, प्रत्येक बाईकडे मॅनेजमेंटची कौशल्य असतातच, उपजत असतात, पण आपण आपले नातेसंबंध सांभाळायचे आहेत, जपायचे आहेत. हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असलं ना तर मग आपण मोलकरणीपासून, सासूपासून, भाजीवाल्यापासून नवऱ्यापर्यंत सगळ्यांशी व्यवस्थित रिलेशन ठेवू शकतो. आणि अशी जर रिलेशन्स ठेवली ना तर आपल्याला करिअर करायला एक छान सपोर्ट सिस्टीम आपल्या फॅमिलीमध्येच मिळते. आणि ही सपोर्ट सिस्टीम मिळाली की आपण खूप उंच भरारी घेऊ शकतो. नवीन मुलींना मी हे आवर्जून सांगेन की मुलींनी स्वतःचे नातेसंबंध जोपासणं याच्याकडे थोडंसं लक्ष पुरवलं तर त्यांना चांगलं करिअर नक्की करता येईल. आता स्त्री तिचं करिअर करते, आता ती कमावती झाली आहे, त्यामुळे तिच्या कमावण्यामुळं आता सध्या काय असं लाईफस्टाईलमध्ये असं बदल झाले असं काही वाटतं का? निश्चितच. पूर्वी कसं होतं ना की बाई स्वतः कमवती नव्हती, त्यामुळे व्हायचं कसं की नवऱ्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी पैसे मागायला लागायचे आणि मग हे पैसे मागायची वेळ आली की मग थोडंसं माघार घेतली जायची. आता कसं स्वतःकडे स्वतःचा पैसा असतो, त्यामुळं मनाला येईल तशा गोष्टी खरेदी करता येतात किंवा विचारावं लागत नाही, मी हे घेऊ का, हे करू का, असं लागत नाही. आणि मग तिचं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा ती म्हणजे फायदा घेऊन ती स्वतः काही गोष्टी निर्णय घेते स्वतः. त्याच्यामुळे कसं होतं माहितीये का की काही नातेसंबंधांमध्ये ह्याच्यामुळे दुरावा निर्माण होतो. कसा दुरावा निर्माण होतो ते सांगते बघ. की जेव्हा बाई पैसे स्वतः खर्च करते हे मागच्या पिढीतल्या बायकांना फारसं पटत नाही. का नाही पटत? तर त्यांनी आतापर्यंत असं कधी केलं नाहीये ना. त्यांना आतापर्यंत अगदी म्हणजे एक गजरा आणायचा तरी तो नवऱ्यानं आणून दिला तर घालायचा. मग मी असं म्हणेन ह्या नव्या मुलींना मी असं सांगेन की तू गजरा आणतीस ना स्वतःसाठी, तेव्हा आणताना सासूसाठी पण आण ना. ते जमत नाही, ती सासूचा विचार एवढा अगदी करत नाहीत मुली. आणि मग सुरुवात होते. दुसरी गोष्ट अशी की स्वतःला वेळ आधी मिळतो तो कमी. जो वेळ मिळतो तो वेळ जर का तुम्ही तुमचं मोबाईल, तुमचं व्हॉट्सअप, तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स याच्यामध्ये जर द्यायला लागलात तर होणार आहे कसं की तुम्हाला कुटुंबासाठी वेळ कमी पडणार आहे. कुटुंबासाठी वेळ कमी पडला की कुटुंबामध्ये संवाद कमी होणार. आणि संवाद कमी झाला की आपोआपच तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार. सध्या आता मोबाईल ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे घरात एकत्र समोर दिसतात पण ते एकमेकाशी न बोलता मोबाईल मध्ये बघत असतात. आता हे झालंय कसं की हे बघ, आभासी संबंध आणि खरे मैत्रीचे संबंध याच्यामधला फरक कळत नाही ग. म्हणजे कसं असतं ना की जी खरी मैत्रीण असते, जी आभासी विश्वातली मैत्रीण नाहीये, खरी मैत्रीण आहे, ती काही प्रॉब्लेम आला की हाक मारले की पटकन येऊ शकते. आणि व्हॉट्सअपवरचे जे लाईक्स असतात ना ते नुसते लाईक्सच असतात. त्याच्यामध्ये काहीही नंतर ओलावा, मायेचा ओलावा नसतो. याच्यामुळे निर्माण झालेला एक मोठा प्रश्न सांगते तुला लहान मुलांच्या बाबतीत विशेषतः. एक माझ्याकडे केस आली होती
पार्थ म्हणून मुलगा, नाव मी दुसरं नाव सांगतेय बरं का, म्हणजे मला बोलायला सोपं व्हावं म्हणून खरं नाव सांगत नाही. तो मुलगा, त्याचे आई बाबा त्याला घेऊन आले की 5वी मध्ये मॅथ्समध्ये नापास झाला होता. ॲक्च्युली 3री पर्यंत टॉपर असलेला मुलगा 5वीत नापास झाला म्हटल्यानंतर का नापास झाला आहे, आणि टीचरनं सांगितलं की कॉन्सिलरकडे घेऊन जावा वगैरे. सगळी हिस्ट्री घेताना एक लक्षात आलं की पार्थ चित्र खूप छान काढतो, आणि मग तो दिवसातनं 4-4 तास चित्र काढत बसतो. का चित्र काढतो, तर रोज तो त्यानं काढलेलं चित्र बाबा त्याच्या व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुप्सवरती पाठवत. बाबाच्या व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुप्सवरती, मग नातेवाईकांचा ग्रुप, मित्रांचा ग्रुप, सगळ्या पाठवून सगळ्यांचे लाईक्स येतात. आणि पार्थला रोज रात्री झोपण्यापूर्वी मला किती लाईक्स आले ते बघायचे, हे बघायचं असतं. मग भरपूर लाईक्स देणारी आत्या त्याला फार आवडते, आणि मावशी त्याची चित्र बघत नाही म्हणून मावशीविषयी त्याला राग आहे. म्हणजे बघ कसं कारण नसता नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला ते. आणि मग हे जे व्हॉट्सअपवरती लाईक्स येतात त्यामुळे तो नुसतं चित्र काढतो, आणि मॅथ्सला कोण लाईक्स देत नाही, मग नाही मॅथ्सचा अभ्यासच करत नाही. मॅथ्स पण मी करायला पाहिजे हे वाटावं, तर ह्याचं जे प्रमाणाबाहेर कौतुक चाललेलं आहे व्हॉट्सअपवरनं ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे की नाही. म्हणजे लोक जी व्हॉट्सअपवरती लाईक्स देतात किंवा ज्या कॉमेंट्स करतात त्या कॉमेंट्स फारसा विचार न करता बरोबर केलेल्या असतात. हे लहान मुलांना तर कळत नाहीच, बऱ्याच मोठ्या माणसांना सुद्धा कळत नाही. आणि त्यामुळे ते व्हॉट्सअपवरचे जे ग्रुप्स आहेत ना तेच आपले चांगले मित्र असं समजून चालतात. आणि ह्या गोष्टींमुळे माझ्याकडे तुला सांगते, चांगल्या कुटुंबातल्या एक 2-3 जणी माझ्याकडे ह्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या फ्रेंडशिपमधनं निर्माण झालेले प्रश्न घेऊन, फार अवघड प्रश्न घेऊन माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्त्री पुरुषांची मैत्री ही किती असावी, काय असावी, आणि मग ते कुठल्या लेवलला आपण जातोय ह्याचं भान कुठेतरी सुटत चाललंय. आणि मग जी वास्तवातली नाती आहेत त्या वास्तवातल्या नात्यांमध्ये दुरावा, आणि ही जी आभासी विश्वातली नाती आहेत नी त्याच्यामध्ये जास्त जवळीक, असं कुठेतरी चुकीचं गणित व्हायला लागलंय बघ. अगदी बरोबर आहे. असे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि आपण जे मोबाईलवर लिहिलेलं असतं ते बरेच जण वाचतही नाहीत, पण खाली लाईक देऊन टाकतात. त्यामुळे आणि अगं मुलांचे प्रश्न याच्यामध्ये खूप वाढलेत. बरोबर. म्हणजे झालंय कसं की नवीन जे आई बाबा आहेत की नाही त्यांना खूप मोठी आव्हानं आहेत ह्या नवीन पिढीला वाढवण्यामध्ये. हे मोबाईल, हे सोशल नेटवर्किंग हे एक मोठं आव्हान आहे. जे आव्हान आम्ही जेव्हा म्हणजे आमची मुलं जेव्हा छोटी होती ना तेव्हा आई बाबा म्हणून आम्हाला फेस करावं लागलं नाही. लहान वयातली म्हणजे 8वी-9वी पासूनची मुला मुलींची प्रेम प्रकरणं किंवा मुलांना लागणारं मोबाईल गेमचं व्यसन, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींचं एक मोठं आव्हान म्हणून हल्लीच्या पेरेंट्सना ह्याला सामोरं जावं लागतंय. आणि ह्या आव्हानाला तोंड द्यायचं तर कुटुंबामधला संवाद वाढणं अगदी आवश्यक आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं की कुटुंबाचा कणा ही कुटुंबातली स्त्री आहे, आणि तिनं ह्याच्याकडे खूप डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. बरोबर. हल्लीचे अगदी लहान मुलं मुलींचे म्हणजे शाळेत जाणाऱ्यांची प्रेम प्रकरणं आणि त्यांचे विचार खूप म्हणजे फॉरवर्ड आहेत. आज मुलांना एक्सपोजर खूप आहे. आता हे जे एक्सपोजर आहे की नाही ते एक्सपोजर ह्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो सांगते तुला. की कसं असतं की समजा म्हणजे आता एक तुला उदाहरण सांगते की माझ्याकडे एक क्लायंट आली होती म्हणेन मी काउन्सिलिंगची. तिचं हे की माझा मुलगा फक्त कार्टून बघतो, बाकी काही बघत नाही, मग कशाला मी त्याला टीव्ही बघण्यापासून अडवू. पण ह्या कार्टून मध्ये नेमकं काय आहे हे आईला माहितीये का? नाही. तो छोटासा नोबिता जो आहे ना त्याची पण कोणतरी सुजुका आहे. मग तुम्ही दाखवताय काय कार्टून मधनं? किंवा त्या नोबिताला डोरेमॉन सारखं गॅजेट मिळालंय की जे त्यानं नुसतं कॅ करून रडलं ना की त्याची सगळी कामं करतो. हो हो. असं आपण आपल्या मुलाला गॅजेट देऊ शकणार आहे का? नाही. मग ही जी कार्टून बघून मुलं कुठीकडे चालली आहेत. आणि मग इंटरनेट ज्या मुलांना, आणि आता कसं झालंय माहितीये का की हे लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या शाळांची जी काही परिस्थिती आहे ऑनलाईन शिकवणं, आपलं मूल नेमकं काय बघतंय ऑनलाईन हे आईचं लक्ष पाहिजे. बरोबर. आणि ह्यासाठी आईला टेक्निकल अवेअरनेस पाहिजे. टेक्नॉलॉजी कुठे चालली आहे ह्याचा अवेअरनेस जर आईकडे नसेल, मुलं सरळ सरळ आईला हल्ली ऐकवतात, तुला काय कळतंय. हो, हे सर्रास आपण बघतो. आणि हे जे ऐकवतात ना मुलं,
हे ऐकवू नये म्हणून आईला टेक्निकल अवेअरनेस पाहिजे. आपलं मूल नेमकं काय बघतंय, त्याच्यातनं त्याच्या डोक्यात काय चालू आहे, आणि हे मुलाच्या डोक्यात काय चालू आहे हे कळण्यासाठी आपला मुलाशी संवाद असायला हवा. नाही तर बरेचदा मुलं एका वेगळ्या लेव्हलला विचार करत असतात आणि आपण वेगळ्या लेव्हलला विचार करत असतो. आपण मुलांशी संवाद म्हणजे फक्त सल्ले देणं, सूचना देणं किंवा रागवणं आणि अभ्यास कर म्हणणं, या व्यतिरिक्त पालकांचा मुलांशी संवाद राहिलेला नाहीये. तो संवाद वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग हे प्रयत्न तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही मुलांबरोबर खेळू शकता. आता तुम्हाला लॉकडाऊनमुळे तुम्ही पण बराच वेळ घरात आहात. कॅरम आहे, पत्ते आहे, सापशिडी आहे, ल्युडो आहे, कितीतरी खेळ आहेत, बुद्धिबळ आहे. म्हणजे त्यांचा एक मित्र बनून आपण पालकांनी राहिलं पाहिजे. खेळलं पाहिजे मुलांची खेळताना ना मुलं ओपन होत असतात. आणखी आपण आपल्या घरकामामध्ये मुलांना बरोबर घेतलं पाहिजे आपल्या. म्हणजे काय, तर आता साधी गोष्ट आहे, कोशिंबीर करायची, तू चल काकडी किसून दे. छोटी छोटी कामं आणि मुलं अगदी आवडीनं करतात बरं का. हो हो. फक्त तुम्हाला कसं होतं, चल बाजूला हो मी भरभर आवरते, हातासरशी आवरून घेते, असं होतं. आता काही हातासरशी आवरायची गरज नाही. लॉकडाऊनमुळे निवांत आहात घरामध्ये, करून घ्या ना मुलांना पण सामील तुमच्या बरोबर. अगदी छान. म्हणजे आता सध्या पालकांनी फक्त पालकत्व करणं म्हणजे मुलांना फक्त अभ्यास कर किंवा कामाचं वळण असं न लावता त्यांचं मित्र बनून ते काय करतात ह्याच्यात आपण पण डोकावून पाहिलं पाहिजे. बरोबर. तेव्हाच आपल्याला त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांचा आता सध्या मनामध्ये काय विचार चालू आहेत हे सुद्धा आपण कसं समजून घेऊ आहे, शकतो. कितीतरी पालक असं म्हणतात की मुलं बोलतच नाहीत घरामध्ये, मोकळेपणानं बोलतच नाहीत. मित्रांमध्ये किती बडबड करतो, घरात काही बोलतच नाही. आई वडिलांचं पटत नाही आणि बाहेरच्या मित्रांचं पटतं. का होतं असं, तर आई वडिलांचं बोलणं म्हणजे फक्त सल्ले सूचना आहे, तर तसं न होता मित्रासारख्या गप्पा मारता आल्या पाहिजे. आणि मी तर पुढचं म्हणेन की आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मुलांना समजतील अशा शब्दात त्यांना सांगितले पाहिजे. झालंय कसं, हल्ली मुलांना आई वडील म्हणजे ATM मशीन वाटतात. बरोबर. आई वडिलांनी फक्त पैसे पुरवायचे, बाकी काही विचारायचं नाही. मग आई वडील ATM मशीन वाटू नयेत यासाठी आपल्याला काय स्ट्रगल करायला लागतोय, हा स्ट्रगल जर मुलांसमोर आला, त्यांना कळेल अशा शब्दात त्यांना सांगितला गेला, तर मुलं निश्चितपणे आई वडिलांचा विचार करतात. बरोबर. मी तुला आजच झालेली केस सांगते. काउन्सिलिंगला आलेली मुलगी, धुणभांडी करणाऱ्या बाईची मुलगी, तिच्या मालकिणीनं पैसे दिले, त्या मुलीला 97% मार्क पडलेत बघ 10वीला. आणि त्या घरातल्या मालकिणीनं पैसे दिले आणि त्या मुलीला ॲप्टिट्यूड टेस्टसाठी माझ्याकडे आणलं. 10वीला 97% मार्क आहेत म्हणून. ॲप्टिट्यूड्स खरंच चांगले आहेत, पण त्या आईची परिस्थिती नाही आहे. ती मुलगी मला म्हणजे काउन्सिलिंगला बसल्यानंतर काय म्हणली, मॅडम खूप पैसे लागतील असं करिअर मला सांगू नका, कोणी पण आत्ता मदत करतील, नंतर आईला त्यांचे पैसे फेडायला लागतील. ही जी जाण आहे ना, ही जाण असते ग मुलांमध्ये, फक्त ती आपण डेव्हलप करायची असते. आता हल्ली आपण बघतो की मुलांना वळण, ज्यावेळी मूल चुकतं त्यावेळी असं म्हटलं जातं, तुझ्या आईनं तुला काय शिकवलं नाही का. तर नेमकं मला हे विचारायचं आहे की आईनं वळण लावणे म्हणजे नेमकं आईनं काय करणे. हे बघ, याच्यामध्ये कसं असतं ना, मी नेहमी असं म्हणते की जेव्हा आपल्याला बाळ होतं ना, तेव्हा आपण 0 वर्षाची आई असतो. बरोबर. आणि जसं आपलं बाळ मोठं होतं ना, तसं आपण 1 वर्षाची आई, 2 वर्षाची आई होत जातो. आणि मुलाला घडवणं जे असतं की नाही, ते मुलाला घडवता घडवता आपणही शिकत जातो. आपल्या आईनं आपल्याला जसं वाढवलं त्या पद्धतीचे कुठेतरी संस्कार असतात मनावरती, आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आपलं पेरेंटिंग असतं. पण आपलं प्रत्येक मूल हे वेगवेगळं असतं. म्हणजे आपल्याला जरी 2 मुलं असली तरी 2 मुलांना वाढवताना वेगवेगळं वाढवावं लागतं. ह्याचं कारण की नवीन म्हणजे सायकोलॉजीच्या नियमाप्रमाणे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे गुण, दोष, शारीरिक आणि मानसिक क्षमता याची वेगवेगळी केमिस्ट्री असते. आणि ही जी वेगवेगळी केमिस्ट्री असते ना, ती हँडल करणं हे आई पुढे आव्हान असतं. लोक ढीग म्हणू देत आईनं वळण लावलं का नाही लावलं, कुठलीही आई आपलं मूल छान डेव्हलप व्हावं यासाठी प्रयत्नशील असतेच.
पण ते मूल समजून घेणं, आपल्या मुलाला म्हणजे आपल्या डोक्यातल्या विचारांप्रमाणे मुलाला वळण लावण्यापेक्षा आपल्या मुलाला नेमकं काय हवंय हे समजून घेऊन मुलाला आपण काहीतरी देणं हे आई म्हणून जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या अँगल म्हणजे जेव्हा मुलाचं वळण आपण म्हणतो की नाही, तेव्हा दुसऱ्याच्या अँगलमधनं, दुसऱ्याच्या चष्म्यातनं आपण आपल्या मुलाकडे बघत असतो. गरज नाही आहे अशी. माझं मूल योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्या मनाची खात्री असेल. जिथे ते अयोग्य आहे तिथे त्याला आपण योग्य प्रकारे रागवलं पाहिजे आणि जिथे ते योग्य आहे तिथे त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली पाहिजे. एवढं पुरेसं असतं. मुलं आपली आपण वळणं लावून घेतात. या जिलो जिंदगी कार्यक्रमाच्या निमित्तानं या नव्या मुलींना मी अगदी आवर्जून सांगेन की कुटुंब व्यवस्था ही स्त्रीची सपोर्ट सिस्टीम आहे आणि ही सपोर्ट सिस्टीम तिनं सांभाळण्यासाठी तिनं नातेसंबंध जोपासले पाहिजेत. अगदी बरोबर. तर आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा एकंदरीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात, अगदी लहान मुलांचं संगोपन कसं करावं, ते तिचा संसार कसा करावा, तिनं करिअर कसं करावं, अशा या बारीक सारीक गोष्टींमुळे जे नात्यामध्ये दुरावा येतात, याच्यातून कसे आपण उपाय काढले पाहिजेत, आपण कसं त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि कुटुंब हे एकत्र कसं ठेवता आलं पाहिजे, यासाठी झिलो जिंदगी या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं. तर रतनलालसी बाफना ज्वेलर्स आणि कोल्हापूर 360 यांमार्फत आपलं खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू.